शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या सहाय्याने हजारो वर्ष अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित पीडितांचे प्रेरणास्थान म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचार देखील त्या त्या ठराविक काळापुरतेच मर्यादित राहू शकतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कार्य मात्र त्याला अपवाद आहे. त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तिदायी ठरते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. ते महार या दलित समजल्या जाणाऱ्या जातीतले होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ होते, जे ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत होते. बालपण अत्यंत हलाखीच्या आणि सामाजिक विषमतेच्या वातावरणात गेले होते. लहानपणी शाळेत जाताना अस्पृश्यतेच्या अमानवी वागणुकीचा त्यांना वारंवार सामना करावा लागला. हीच सामाजिक व्यथा मोडून काढण्याचा निर्णय त्यांनी लहानपणीच केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले शिक्षण अत्यंत कठीण परिस्थितीत पूर्ण केले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात MA आणि नंतर PhD केली. त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून DSc पदवी मिळवली आणि वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. ते अत्यंत बुद्धिमान, अभ्यासू आणि विविध विषयांमध्ये पारंगत होते. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीने त्यांना सामाजिक सुधारणा व राजकारणात एक प्रगल्भ नेतृत्व दिले. भारताच्या सामाजिक व्यवस्थेतील अस्पृश्यविरुद्ध लढा हे त्यांच्या आयुष्याचे मुख्य ध्येय होते. त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन करून दलितांसाठी शैक्षणिक आणि सामाजिक विकासाचे कार्य सुरू केले. त्यांनी महाड येथील 14 तळे सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन इत्यादी माध्यमातून दलितांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नेहमी सांगितले की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर समाजाची पुनर्रचना झाली पाहिजे. राजकीय क्षेत्रातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान होते. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री झाले आणि भारतीय संविधानाच्या मसुद्याचे अध्यक्ष होते. त्यांनी भारताला एक समतावादी, लोकशाही व धर्मनिरपेक्ष राज्यघटना दिली. त्यांनी दलित, महिला आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करणारी अनेक तत्त्वे संविधानात समाविष्ट केली. मात्र हिंदू कोड बिलला विरोध झाल्यामुळे त्यांनी 1951 साली मंत्रिपदाचा राजीनामा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धर्माकडे कल त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात दिसून येतो. दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. यानंतर काही महिन्यातच म्हणजे दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे दिल्ली येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीमध्ये ठेवण्यात आले, जे आज लाखो अनुयायांसाठी प्रेरणास्थळ आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही प्रसिद्ध पुस्तकंसुद्धा लिहिली आहेत. त्यापैकी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, बुद्धा अँड हिज धम्मा, हू वेर द शूद्राज, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज यांसारखी अनेक प्रकारची पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली आहेत, जी आजही आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक युगपुरुष होते. त्यांनी केवळ दलित समाजासाठी नव्हेच तर संपूर्ण भारतासाठी न्याय, समता आणि स्वाभिमानाचे मूल्य दिले. त्यांचे विचार आजही लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देतात. तळागाळातल्या समाजाला ज्यांनी शिक्षणाची वाट दाखवली आणि मागासलेल्या समाजामध्ये ज्यांनी ज्ञानाचा दिवा लावला, अशा महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. जय भीम, जय शिवराय.